नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सध्या सगळीकडे चर्चा सुरू असताना या योजनेमध्ये आता पुन्हा एकदा मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे. नेमकं काय खुशखबर आहे, सर्व माहिती सविस्तर पूर्ण जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर आपलं माझा महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला देखील विसरू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सगळीकडे सध्या चर्चेमध्ये असताना या योजनेसाठी आतापर्यंत सर्वसाधारण 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी अर्ज केलेले आहेत. परंतु या अर्जाच्या माध्यमातून आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देखील करण्यात आलेली आहे. महिलांना जुलै ऑगस्ट या दोनही महिन्याचे 3,000 रुपये देण्यात आलेले आहे. दरम्यान आता अनेक महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असेल तर अनेक महिलांना या ठिकाणी पैसे देखील मिळालेले नाही, असं देखील या ठिकाणी घडलेलं आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चेस या ठिकाणी अंतर्गत महिलांच्या बँक खात्यावरती जमा झालेले पैसे संबंधित बँके कापून घेत आहेत. यातच अडचणीच्या राज्यात या ठिकाणी सरकारने दखल घेतलेली आहेत आणि अनेक महिलांच्या खात्यांवरती या ठिकाणी पैसे आल्याच्या नंतर बँक खात्याने काटून घेतलेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी महिलांसाठी आलेली आहे. माझ्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने या योजनेची पूर्णपणे दखल घेतलेली आहे. माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये नेमकं कुठल्या पद्धतीच्या अडचणी येत आहेत, तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यावरती सध्या सरकारने जुलै ऑगस्टच्या 2 महिन्याचे एकूण 3,000 रुपये टाकलेले आहेत. आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी खात्यावरती ही रक्कम वर्गीकरण करण्यात आलेली आहे. महिलाचे आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्या बँक खात्यावरती पैसे टाकण्यात आलेले आहेत. मात्र अनेक लाभार्थी महिलांचे या बँक पासून पैसे कापून घेतल्या जात आहेत. मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे लागणारे चार्जेस, इतरांना या ठिकाणी दंडात्मक कारवाई नावाखाली महिलांना मिळालेले 1,500 ते 3,000 रुपये या ठिकाणी काही रक्कम कापून घेण्यात आलेली आहेत. म्हणजेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1,500 रुपये या हिसाबाने या ठिकाणी महिलांना पैसे खात्यावरती टाकलेले आहेत. पण अनेक महिलांनी मात्र ही संपूर्ण रक्कम मिळालीच नाही. त्यामुळे या ठिकाणी सरकारनं याची महत्त्वपूर्ण दखल आता घेतलेली आहे. याच कारणामुळे अनेक महिलांनी आम्हाला बँक पैसे देण्यासाठी नकार देत असल्याची तक्रार देखील या ठिकाणी केलेली होती. परंतु यातच आता महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही असं देखील सांगितलं. राज्य सरकारने महिलाच्या या अडचणीची दखल घेतलेली आहे. राज्य सरकारच्या या महिला आणि बालविकास आयोगाच्या बँकेंना याबाबत सूचना देण्यात आलेली आहेत की कुठल्याही महिलाच्या खात्यावरती राज्य सरकारने बँकेने दिलेल्या या सूचनाबाबत बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि एक्स या ठिकाणी समाजामध्ये खात्यावरती पैसे टाकण्यात आलेले आहेत. परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले या लाभार्थ्यांना कोणत्याही कारणास्तव पैसे कपात करू नये असं देखील या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लाडकी बहीण पुन्हा एकदा या ठिकाणी खुश होण्याची बातमी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल व या राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोणता मुख्यमंत्री पाहिजे कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.